brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. मी कधी खडखड करत नाही, त्यामुळे मला काय खडतर प्रवास झाला तरी काही चिंता नाही. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की 2022 पासून अनेक वेळा अशा आल्या की जेव्हा असं वाटत होतं की आता एकनाथ शिंदेसाठी आता खडतर काळ सुरू झालेला आहे आणि त्या प्रत्येक खडतर काळामधनं एकनाथ शिंदे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने बाहेर पडलेले सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. पण मला सुरुवात या गोष्टीपासून करायची, ज्यावेळेस ते मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस CM याचा फुल फॉर्म कॉमन मॅन असा तुम्ही केलेला होता आणि आता तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणजे DCM झालेला आहात, त्याचा फुल फॉर्म तुम्ही डेडिकेटेड टू कॉमन मॅन असा केलेला आहे. तर हा कॉमन मॅन टू डेडिकेटेड टू कॉमन मॅन हा प्रवास तुमचा कसा झाला? खरं म्हणजे वयाच्या 18-19व्या वर्षापासून मी खरं म्हणजे आनंदीगे साहेबांच्या सोबत काम करत होतो. मला वाटतं 20 वर्षही नसतील मला, तेव्हा मी शाखा प्रमुख झालो आणि त्या ऐन उमेदीच्या काळात पाहिलं मी संघर्ष, त्यावेळची आंदोलनं, रस्त्यावर उतरून अन्यायाविरुद्ध लढणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, संघर्ष, खडतर प्रवास आणि CM म्हणजे सगळे म्हणायचे चीफ मिनिस्टर. मी म्हणायचो CM म्हणजे कॉमन मॅन म्हणा ना, काय प्रॉब्लेम आहे? काय CM चीफ मिनिस्टर म्हटल्यानंतर काहीतरी वेगळं काहीतरी दिसतं का? कॉमन मॅन याचा अर्थ CM तुम्ही मुख्यमंत्री झालात तरी सुद्धा तुमची नाळ सर्वसामान्य माणसाची जुळलेली आपण ठेवली पाहिजे, ती तुटता कामा नये. आणि माणूस, मी नेहमी सांगतो, कुठल्याही पदावर गेला तरी सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये हवा जाता कामा नये. तो सर्वसामान्य माणूसच म्हणून, कार्यकर्ता म्हणूनच काम केलं पाहिजे. आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आता मी देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आमची टीम तीच आहे, आमचा अजेंडा सेम आहे. आणि दुसरी गोष्ट DCM आहे मी. आता तुम्ही म्हणाल डेडिकेटेड टू कॉमन मॅन, काय प्रॉब्लेम आहे? सर्वसामान्य माणूस तर आपल्याला मोठं करतो, पण शिंदे मग त्याच्यात आपल्याला काय म्हणजे पण ते डेडिकेटेड लागणं थोडंसं लागतं असं मला वाटतं कधी कधी. कुणाला लागतं? नुसतं कॉमन मॅन असेल तर जास्त भारदार वाटतं. डेडिकेटेड अरे मनापासून करा ना तुम्ही. जे काम करायचं ते मनापासून करायचं. बघा, मनापासून केलं म्हणून तर या राज्यामध्ये 2.5 वर्षाचा प्रवास आपण पाहिला. खडतर म्हणा आपण, कारण खडतर काय, मी कधी खडखड करत नाही, त्यामुळे मला काय खडतर प्रवास झाला तरी काही चिंता नाही. त्यामुळे या प्रवासामध्ये 2.5 वर्षाचे आपण पाहिलं की जे काही कामं झाली त्याचे साक्षीदार आपण आहात. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस, कॉमन मॅन जो आहे, हा केंद्रबिंदू मानून आपण काम केलं पाहिजे. शेवटी आपण विकास कुणासाठी करतो, डेव्हलपमेंट कुणासाठी करतो, लोकाभिमुख कल्याणकारी योजना कुणासाठी करतो? या सर्वसामान्य लोकांसाठी, त्यांना मेनस्ट्रीममध्ये आणण्यासाठी. आणि त्यामुळे मी माझ्या पद्धतीने काम करत होतो. एक भाषा